देशातील अग्रगण्य स्टील कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका स्टील्सला CMIA अवॉर्ड्स 2025मध्ये सस्टेनेबिलिटी आणि पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन पुरस्कार मिळाला आहे। हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे संचालक घनश्याम गोयल यांना नुकताच प्रदान करण्यात आला। भारतातील एक अग्रगण्य स्टील उत्पादक कंपनी असलेल्या कालिका स्टील्सला CMIA 2025 पुरस्कारांमध्ये सस्टेनेबिलिटी आणि पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन या श्रेणीत गौरवण्यात आला आहे। हा पुरस्कार 27 एप्रिल 2025ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। 150हून अधिक अर्जदारांची सखोल तपासणी आणि मुलाखतीनंतर 5 तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीनं कालिका स्टीलची निवड केली। पुरस्कार स्वीकारताना घनश्याम गोयल, अनुज बन्सल आणि यश गोयल उपस्थित होते। 2 दशकांहून अधिक उत्पादन उत्कृष्टतेचा वारसा असलेल्या कालिका स्टीलनं पर्यावरण संरक्षणासाठी शून्य निस्सारण धोरण अवलंबले आहे। या पर्यावरणीय आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे औद्योगिक क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त होत आहे। सर, आपल्या कंपनीला काहीतरी अवॉर्ड मिळाले आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल ते आपल्यापर्यंत पोहोच पण झाले ना, आपण त्या कार्यक्रमाला गेलो होता। काय होतं हे अवॉर्ड आणि कशा संदर्भात मिळालं आहे? नमस्कार। हे ॲन्युअल अवॉर्ड्स होते CMI, जे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आहे संभाजीनगरमध्ये। तर त्यांनी यावर्षी हे ॲन्युअल अवॉर्ड्स चालू केले। ते अवॉर्ड्स त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिले होते आणि आम्ही एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी या कॅटेगरीसाठी कालिका स्टील्सने अप्लाय केलं होतं आणि आपल्याला हे अवॉर्ड मिळालं। नेमकं काय काम केलं आपण? कशासाठी हा प्रस्ताव सादर केला होता? काय काम केलं जेणेकरून समाजाला त्याचा काही फायदा होतोय का किंवा काही उत्पादनात वाढ होते का? काय सांगाल त्याबद्दल? तर हे स्टील मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आपण बघतात, सगळीकडे जे स्टील मॅन्युफॅक्चरिंगची पद्धत जे चालू आहे त्यामध्ये एक कार्बन एमिशनचा खूप मोठा एक असते। तर कार्बन एमिशन जे आपला पॅरिस ॲग्रीमेंट झाला आहे 2015मध्ये आणि खूप वेस्टर्न कंट्रीज आणि भारत पण आपल्या कार्बन एमिशनचा एक टार्गेट सर्वांनी ठेवला आहे कमी करायचं। तर आम्ही जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग करतात ते हे आपण इकडे कालिका स्टीलमध्ये रिसायकलिंगची पद्धत वापरतो आहे। तर जेणेकरून आपले कार्बन एमिशन्स जे आहेत ते खूप कमी आहे। जर आपण मोठे प्रोड्युसर्स जसं की टाटा आणि जिंदल जे आहे त्यांच्याशी जर कंपेअर केला तर 1 टन स्टील जे बनवायला कार्बन एमिशन आपण वातावरणामध्ये जे एमिट करतात तर त्यांचं प्रमाण 2.3 kg पर ऑफ CO2 पर टन ऑफ स्टील प्रोड्यूस असे असतात आणि आपला इट इज लेस दॅन 1.5। तर हे एक मोठी उपलब्धी आहे आपली स्टील इंडस्ट्रीची, कालिकाची। आणि याच्याऐवजी जे कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे तर फ्रॉम स्टार्ट टू फिनिश आपल्या प्रोसेसमध्ये 0 वेस्ट डिस्चार्ज होतो आहे एन्व्हायरमेंटमध्ये। जे सगळे काही वेस्ट असो जे मेल्टिंगमध्ये आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे ते आपण रियूज करतात। जसं की एक स्लॅग आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर निघते, ते स्लॅग क्रशर आपल्याकडे स्वतःचं आहे। ते क्रशरमध्येच ते वेस्ट स्लॅग आपण क्रश करून ते क्रशरमधून ते स्लॅगचा मेटल आपण रिकवर करतो आणि नंतर जे क्रश सँड आहे ते रिव्हर्स सँडच्या ऐवजी आपण कन्स्ट्रक्शन स्टीलमध्ये स्वतःही वापर करतात आणि आपण मार्केटमध्ये पण सेल करतो। तर असे खूप अल्टरनेटिव्स आम्ही इकडे कालिका स्टीलमध्ये करतो आहे आणि जेणेकरून आपले एन्व्हायरमेंटमध्ये 0 डिस्चार्ज आहे। याच्यावर काही वायू प्रदूषणावर काही परिणाम होईल का? जी यंत्रणा तुम्ही राबवली त्यासाठी काही वेगळं यंत्रणा करावं लागली का तुम्हाला? हो, वायू प्रदूषणाचे आम्ही आमच्या कालिका स्टीलमध्ये खूप ॲडव्हान्स्ड फ्यूम एक्स्ट्रॅक्शन सिस्टम लावलेले आहे। हे टेक्नॉलॉजी जपानची आहे आणि एक छोटीशी चीज मी सांगू इच्छितो की जितका इन्व्हेस्टमेंट आमच्या फर्नेसच्या म्हणजे जे इक्विपमेंटमध्ये नाही आहेत
त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आम्ही फ्यूम एक्स्ट्रॅक्शनमध्ये केलेलं आहे आणि ते मोर दॅन 99% एफिशियन्सीवर चालतो आहे आणि ते चालवण्याचा पण खर्च पण आहे. पण आमचा एक उद्देश प्राईम मोस्ट ऑब्जेक्टिव्ह हे आहे की एन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषण व्हायला नाही पाहिजे, असं आमचं एक धोरण आहे. बरे, ह्या वायू प्रदूषणासोबतच तुमचं जे स्टील आहे त्याची लाईफ वाढवण्यासाठी किंवा ते वाढेल का याचा त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? स्टीलची लाईफ त्याची केमिकल प्रॉपर्टीज किंवा क्वालिटीवर डिपेंड असतो आणि आपण जे स्टील इकडे कालिका स्टीलमध्ये बनवतात ते उत्तम दर्जाचं स्टील आहे. ते BIS किंवा आम्ही एक्सपोर्ट पण करतो आहे, तर वर्ल्डच्या स्तरावर जे स्टँडर्ड्स आहेत ते आपण पूर्ण पाळून हे स्टील बनवतात आणि जर हे स्टँडर्ड्स आमच्या स्टीलमध्ये आहे तर नक्कीच त्याची लाईफ वाढणार आहे. NTV न्यूज मराठी, जालना.